नमस्कार, सुनीताज किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी तुम्हाला दाखवणार आहे कांद्याचा परोठा। त्याला साहित्य लागणार आहे मसाला चटणी घरातली, जिरे पूड, धने पूड, मीठ, चिरलेला बारीक कांदा आणि कोथिंबीर, चवीसाठी साखर, ब्रेड क्रम्स। मी आता हे तुम्हाला उरलेला मी पोळ्या करून उरलेली जी कणिक आहे त्यात हा पदार्थ मी तुम्हाला दाखवणार आहे। आता मी हे सगळं एकत्र केलं आणि कांद्यानं मसाला ओला होईल म्हणून त्यात हे मी ब्रेड क्रम्स घातला। ब्रेड क्रम्स घालून हे एक जीव करून घ्यायचं। हे कांद्यामुळं साखर मीठ घातल्यामुळं कांद्याला पाणी सुटतं म्हणून ब्रेड क्रम्स घातले मी यात। आणि हे फक्त 1 वाटी कांदा, अर्धी वाटी कोथिंबीर, धनेपूड 1 चमचा, जिरेपूड अर्धा चमचा, कांदा मसाला 1 चमचा, मीठ चवीपुरतं, साखर चवीपुरती असं घालून मी आता हे तयार करून घेतले। लावायला आता ना लाटताना लावायला मी हे थोडंसं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। आता तुम्हाला मी लाटून दाखवते। आता आपण गॅसवर तवा ठेवलेला आहे, तवा तापला आहे। आता करून दाखवते तुम्हाला। अगदी सोपी पद्धत आहे, मुलांना खाऊ म्हणून द्यायला काही हरकत नाही आहे। ह्याला सॉस दिला तरी चालेल, पुदिन्याची चटणी केली तरी सुद्धा चालेल। आता असं आपण तेल लावून घ्यायचं याला। अजिबात हा फुटत नाही, व्यवस्थित होतो आणि उरलेल्या कणकेपासून केलेला आहे त्यामुळे ती कणिक पण चांगली भिजलेली असते। लहान मुलांना जर कांदा लसूण चटणी नको असेल आपला मसाला तर तुम्ही मॅगीचा मॅजिक मसाला घातला तरी सुद्धा चालेल, कारण मुलांना तिखट लागेल मसाला चटणी, त्यामुळे तुम्ही मॅजिक मसाला मुलांसाठी वापरू शकता चटणीच्या ऐवजी। तर आता हे आपले पराठे तयार कांद्याचा पराठा आपला तयार झालेला आहे। तर तुम्ही माझ्या चॅनलला आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। नमस्कार। तुम्हाला हा पदार्थ आवडल्यास तुम्ही मला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।